मराठी नवीन वर्षनिमित्ताने गुढीपाडवा विशेष मराठमोळी साजरं संगीत झटपट होणारी थाळी बनवतो. रंगबेरंगी चमचमी दमदार मराठी स्पेशल थाळी गुढीपाडवा विशेष थाळी आज आपण बनवणार आहोत. तर चला ही थाळी अगदी झटपट बनवून तयार होते. आपण सगळ्यात पहिलं बनवणार आहोत चणा मसाला. आता त्यासाठी मी चणे अगोदरच बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपण कांदा घेतलेला आहे, टमाटर घेतले, खोबरं घेतले, लसूण घेतले, अद्रक घेतलं आहे, काळं तिखट घेतले, लाल तिखट घेतले, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतली, जिरे घेतले आणि आत्ता आपल्याला हा मसाला सगळा भाजून मी याचे मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे आता पॅनमध्ये मी तेल घेतलं होतं आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता बॉईल केलेले आपण चणे घालणार आहे. चणे बॉईल केल्यानंतर आपण जो खडा मसाला होता तो सगळा काढून टाकायचा आहे. चणे बॉईल करताना खडा मसाला घालायचा आहे. त्याचा सुगंध खूप छान चण्याला येतो. बघा अशा प्रकारे हे सगळे चणे अगोदर याच्यामध्ये घालायचं आहे. पाणी अजिबात येऊन द्यायचं नाही आहे आणि चणे मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. म्हणजे आपलं मस्त भाजी खूप छान बनते. हे बघा चांगलं आपण मसाल्यामध्ये हे परतून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. जे आपण चणे बॉईल केलेलं आहे तेच पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. बघा पाणी घातले आणि चवीनुसार मीठ घातले आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे. आपला चणा मसाला तयार झालेला आहे. आत्ता आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीची शुद्ध अशी बासुंदी. आपण याच्यामध्ये ना दूध पावडर घालणार आहोत ना खावा घालणार आहोत, नुसतं दूध आटवून बनवणार आहोत बासुंदी. तर त्यासाठी बासुंदी बनवण्यासाठी मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. 1.5 लिटर दुधाचे 1 लिटर दूध करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दूध उकळायला ठेवलं लगेचच त्याच्यात केशर घालायचं आहे आणि दूध आटत आल्यानंतर पाऊण वाटी इतकी साखर याच्यामध्ये घालून घालायची आहे. आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर 5-6 मिनटं दूध तुम्हाला चांगलं आटवून घ्यायचं आहे. बघा आपलं दूध अगदी बासुंदी अगदी चांगली रवाळ दाटसर बासुंदी तयार झालेली आहे. बघा अशा प्रकारे कलर पण किती छान आलेला आहे. मस्त बासुंदी बनलेली आहे. अशा प्रकारे आपली बासुंदी तयार झालेली आहे. आता आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी. पिवळा बटाटा त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. बटाटे मी पहिलेच उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तेल गरम झालं की मोहरी घातले, जिरं घातले आणि त्याच्यानंतर घालायचं आहे कांदा घालायचा आहे आणि कांद्याला हलकासा गुलाबी कलर येऊन द्यायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये लसूण ठेचून घातलेलं आहे आपण. तुम्ही आलं लसणाची पेस्ट पण घालू शकता. त्यानंतर हिरवी मिरची कट करून घातलेली आहे बारीक आणि ती पण चांगली कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर घालायची आहे हळद आणि त्याच्यानंतर घालायचे आहे हे टमाटर आणि टमाटर घातलं की त्याच्यावरती घालायचं आहे मीठ घातलं की टमाटर लगेच गल होतात आणि त्याच्यानंतर घालायचं आहे गरम मसाला. तुम्ही कुठलाही गरम मसाला घेऊ शकता आणि त्याच्यानंतर घालायची आहे बटाट्याची फोडी आणि ही सगळी भाजी चांगली 5-6 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे. कारण भाजी शिजायला वेळ लागत नाही कारण बटाटे पहिलेच उकडलेले आहेत. आता आपण करणार आहोत कोशिंबीर. आता खिरा बारीक करून घेतलेला आहे, कांदा बारीक करून घेतलेला आहे, टमाटर बारीक करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. मिरची आपण चिरलेली आहे पण मिरची आपण याच्यात घालणार नाही आहे. त्याच्यानंतर घालायचं आहे याच्यामध्ये दही, चवीनुसार हलकीशी साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. कारण थोडीशी साखर घातली की कोशिंबिरीला
टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर आपण तडका तयार करणार आहोत. तेल घेतले, जिरे घेतले, मोहरी घेतली आणि मिरची घेतली आहे आणि त्याच्यानंतर हा तडका तयार करून याच्यामध्ये ओतलेला आहे. तर मस्त टेस्टी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. आता पुऱ्या करायच्या आहेत. मी आटा पहिलाच एक अर्धा तास मळून ठेवला होता आणि आट्यामध्ये गव्हाचा आटा 2 वाट्या आणि अर्धी वाटी इतका मैदा घेतला होता आणि असा पुरीसाठी घट्ट आटा मळून ठेवलेला होता. आता आपण पुऱ्या लाटलेल्या आहेत. आता आपण तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे पुऱ्या तळताना. बघा की टाकली की पुरी पटकन अशी वरती आली पाहिजे. गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे. बघा कशी पुरी आपली टम्प फुगलेली आहे. अशा प्रकारे आपले साऱ्या पुऱ्या लाटून तयार करायच्या आहेत आणि ही थाळी बनवायला अजिबात वेळ लागत नाही. झटपट अशी थाळी तयार होते. आपली बघा गुढीपाडव्यानिमित्ताने साजरी, संगीत, रंगबिरंगी, चमचमीत, दमदार अशी थाळी तयार झालेली आहे. ही थाळी तुम्ही नक्की बनवून बघा आणि बघा दिसायला पण किती सुंदर दिसते आणि खायला पण ती तेवढीच टेस्टी लागते. तर अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. पुन्हा भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.